नमस्कार, मी प्रसन्ना आणि मनमोजी जुगाडच्या नवीन भागात तुमचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत शिक्षकांच्या शिक्षिका म्हणजेच स्मिता बोराडे मॅडम। शिक्षकांच्या शिक्षिका म्हणजे स्मिता मॅडमनी खूप शिक्षक घडवले आहेत आणि ते शिक्षकांना शिकवतात। त्यांची सुरुवात एका गावापासून झाली आणि गाव ते शिक्षक हा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी होता। आम्हाला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप मजा आली आणि खूप प्रेरणा पण मिळाली आहे। तुम्हाला पण हा व्हिडिओ बघताना खूप प्रेरणा मिळणार आहे। हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा। नमस्कार स्मिता मॅडम। नमस्कार। तर आपण सुरुवात करू आजच्या भागाला। तुमची ना साधारण दिवसाची सुरुवात कशी झाली आज? सर माझी आजची दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळी 5:30 ला मी उठते आणि 5:30 ला उठल्यानंतर मुलीचा टिफिन वगैरे बनवणं, ती 10वी ला आहे, तिची तयारी करून द्यायची आणि तिला स्कूलमध्ये पोहोचून आल्यानंतर पुन्हा माझं घरातलं राहिलेलं काम आणि कॉलेजला जाण्याची तयारी करायची आणि साधारणतः मी 8:40 पर्यंत किंवा 8:45 पर्यंत मी घर सोडते आणि कॉलेजला पोहोचते। आणि तिथे गेल्यानंतरही म्हणजे गेल्या मिनिटापासून तर शेवटपर्यंत म्हणजे लेक्चर्स किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यात मी बिझी असते। आणि तिकडनं येतानाच पुन्हा घरी आल्यानंतर जे काही घरात हवं नको ते येता येताच घेऊन येते की जेणेकरून पुन्हा घरात आल्यानंतर बाहेर जायला नको। आणि मग पुन्हा सायंकाळचा स्वयंपाक, देवपूजा आणि थोडं मुलांचा अभ्यासाची चौकशी करायची। मी फारसं असं त्यांना घेऊन नाही बसत, पण त्यांना फक्त सांगते की तुम्ही असं करा तसं करा, तेवढं गाईडलाईन देते आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी आदल्या दिवशी थोडी करून ठेवते की जेणेकरून सकाळीच लवकर सगळं काम आटोपलं जाईल। अशा पद्धतीने माझा दिवस साधारणतः एक रेग्युलर रुटीन त्याच्यामध्ये असतं। मग आता तुम्ही म्हणजे मुलांना अभ्यासाचं सांगता, मग ते तुम्ही सांगितल्यानुसार मग तुम्ही ते अभ्यास करतात का असं? हा, त्यांना तसे करतात कारण त्यांना मी सुरुवातीलाच ही सवय लावली की सेल्फ डिसिप्लिन, स्वयंशिस्त, की सांगितल्यानंतर करणं हा काही प्रकार नाहीये। ते स्वतःहून बसतात, फक्त त्यांना जिथे अडचण येते तिथे फक्त आपण त्यांना सांगायचं आणि त्यांना तशी ती सुरुवातीपासूनच सवय लागलेली आहे आणि ते करतात। म्हणजे सेल्फ डिसिप्लिन असले की माणसाला म्हणजे स्वतः शिकत पण जातो आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असतात ते त्याच्यामध्ये डेव्हलप होतात आणि मग आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगू शकत नाही ना, तू हे कर तू ते कर, ते स्वतःमध्येच ती क्षमता त्याच्यामध्ये येऊन जाते। ती तुमचं आता बालपण कुठे गेलं? सर माझं बालपण मी शिंदेगाव, नाशिक रोडच्या जवळ आहे, खेडेगाव आहे। माझं बालपण तिथेच गेलेलं, माझा जन्मही त्याच गावामधला आणि माझं जे शालेय शिक्षण आहे 10वी पर्यंत मी आमचं छत्रपती शिवाजी विद्यालय शिंदे इथे शिकली 10वी पर्यंत शिक्षण। त्याच्यानंतर मी 11वी-12वी साठी KTHM कॉलेजला, परंतु सगळं गावातूनच येऊन जाऊन वगैरे बाय बसने ये जा करायची मी आणि अशा पद्धतीने माझं सगळं बालपण हे मुळात खेडेगावातच गेलं। अच्छा, आणि मग 11वी-12वी नंतर मग तुम्ही काय केलं म्हणजे तुमचं पुढचं शिक्षण? मी 11वी-12वी केलं आणि 12वी नंतर ऍक्च्युली माझ्या मनात पहिल्यापासून होतं की नेहमी सारखं काही शिकायचं नाही, आपण थोडंसं काहीतरी वेगळं यायचं आणि हॉस्पिटॅलिटी हा माझा आवडता खरा विषय। हॉस्पिटॅलिटी अशी इंडस्ट्री असली पाहिजे की जिथे आपण काहीतरी वेगळं करू, नेहमी सारखं इंजिनियर, डॉक्टर, शिक्षण। मग मी हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी हा कोर्स केला। हा डिप्लोमा मी 3 वर्षाचा केला 12वी नंतर आणि त्याच्या पद्धतीने मी तो कोर्स पूर्ण केल्यानंतर मग मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब केला। अच्छा, म्हणजे तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केला की आउट ऑफ द बॉक्स जे आपण करतो तर ते न करण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करावं आणि नेहमी तेच का। आणि त्यावेळी हा विचार खरं खूप मोठा होता कारण तो काळ थोडा जुना होता आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एखाद्या मुलीने जॉब करणं आणि त्यातली त्यात खेडेगावातून जाणं हा त्याच्यावरतून वेगळी गोष्ट होती आणि आमच्या पूर्ण गावामध्ये त्यावेळेस मीच करणारी आणि त्याच्यानंतर आता काही वर्षांपूर्वी मुलांनी कोर्स केलेले आहेत हॉटेल मॅनेजमेंट मध्ये, तर त्यावेळेला मी ती पहिलीच विद्यार्थिनी होते। अच्छा, ओके। तर मग तुम्ही म्हणजे आता हॉटेल मॅनेजमेंट नंतर काय केलं होतं, म्हणजे तुमचं शिक्षण काय होतं? सर मी पहिले हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलं 12वी नंतर आणि त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये जॉब केला, क्वालिटियन ग्रुप, अजंता अँबॅसेडर ग्रुप, आत्ताच जे आपण संभाजीनगर म्हणतो तिकडे मी जॉब केला। त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये आले आणि नाशिकला त्यावेळेला प्लाझा अश्विन नगरला आहे ते हॉटेल आता, तिथे मी जॉब केला।
त्याच्यानंतर मी तेच करत असताना की मला असं वाटलं की मी फक्त जॉबच करते. एक शिक्षणाची कुठेतरी मला मुळात पहिल्यापासूनच आवड होती की सतत शिकत राहायचं. आणि मी जॉब करत करत मग मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आर्ट्समध्ये. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट अशा पद्धतीने माझ्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर मग मला तिथे वाटलं की आता आपल्याकडे एक चांगली डिग्री वगैरे आहे, सोबत आपला जॉब पण चालू आहे. आणि मग अशा पद्धतीने मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीकडनं मी ग्रॅज्युएशनचं एक कम्प्लीट करून ठेवलं. त्यावेळेला मी विचार नव्हता केला की मी बीएड करेल किंवा काय करेल, पण मी त्यावेळेला नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर त्यावेळेला एक खूप होतं डीएड आणि बीएड हे करण्याचं. तर मी मग वडिलांनी मला फॉर्म दिला की आता हे शेवटचं वर्ष आहे, 1च वर्षाचं बीएड आहे आणि नंतर पुढच्या वर्षीपासून 2 वर्षाचं बीएड होणार आहे. तर मग आपण प्रयत्न करूया, फॉर्म तर भरूया. फॉर्म पण त्यांनीच भरून आला. मी फक्त फॉर्मवरती सही केली आणि बीएड साठी फॉर्म भरला. तर नशिबाने माझा मेरिटमध्ये नंबर लागला आणि मग मी बीएड केलं. आणि अशा पद्धतीने मग मी माझा हॉस्पिटल इंडस्ट्रीकडनं मी शिक्षण क्षेत्राचं जे शिक्षण जे आहे ते मी त्यावेळेला कम्प्लीट केलं. आणि मग आता तुम्हाला शिक्षण क्षेत्रात साधारण किती वर्षाचा अनुभव झाला? शिक्षण क्षेत्रामध्ये जर मी पूर्ण शाळेचा आणि कॉलेजचा अनुभव जर केला तर साधारणतः 17 ते 18 वर्षाचा झालेला आहे. मी बीएड कम्प्लीट केल्यानंतर खरं तर इच्छा खूप हीच होती की हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये कम्प्लीट करावं, परंतु काही कारणास्तव त्यावेळेला मला पुढे त्याच्यामध्ये जाता नाही आलं इंडस्ट्रीमध्ये. मी बीएड कम्प्लीट केलं आणि बीएड केल्यानंतर मी शाळेमध्ये इंग्लिश मिडियम ज्या स्कूल्स आहेत तिथे मी स्वतः ऍप्लिकेशन्स दिले. आणि माझा रिझल्ट येण्याच्या आतच मला एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब लागला आणि मग मी त्या पद्धतीने मी तिकडे सुरुवात केली. आणि बीएड पण त्यानंतर 2-2, 3-3 स्कूल्स वेगवेगळ्या स्कूल्समध्ये, कारण जसं जसे मला वरचं प्रमोशन मिळत गेलं, मी पहिले प्रायमरीला काम केलं, नंतर मी सेकंडरीला काम केलं आणि मी स्कूल्स वगैरे बदलत गेली. त्याच वेळेला असं कळलं की एमएड पण, बीएडच्या पुढे एमएड पण असतं आणि नाशिकमध्ये एमएड कॉलेजेस आले. तर मग मी एमएड साठी ऍडमिशन घेतलं आणि मी तो 1 वर्षभर तेवढं मग जॉब थांबवलं आणि मी एमएडचं एज्युकेशन पूर्ण केलं. आणि अशा पद्धतीने मग मी टीचर ट्रेनर म्हणून मग मी एक शिक्षक म्हणून तशी तयार झाले. पण त्यावेळेला कळलं की नुसतं एकच मास्टर डिग्री असून चालणार नाही, तर तुम्हाला मास्टर इन आर्ट्स पण करावं लागेल. जे माझं बीए इंग्लिश होतं तर मला एमए इंग्लिश पण करणं गरजेचं आहे. मग मी एमए इंग्लिश पण केलं आणि त्याच्यात मला फक्त करायची गरज आहे म्हणून नाही, तर पुढे इंग्लिशमध्ये पण अजून काय आहे म्हणून मी मास्टर इन इंग्लिश केलं. तर अशा पद्धतीने मी एमए इंग्लिश एमएड केलं आणि मग मी पुढे कॉलेजला जॉबला लागले. आतापर्यंत जो 17-18 वर्षाचा तुमचा जो काळ आहे तो प्रवास कसा होता? म्हणजे तुमची आतापर्यंतची जी जर्नी आहे त्याच्यात बरेच अप्स अँड डाऊन्स आले असतील, तर ते तुम्ही कसे हँडल केले? खूप आले सर अप्स अँड डाऊन्स करताना. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात पूर्णपणे तयार झालेले असतात, तिथे तुम्ही जॉब करायला लागलेले असतात आणि सडनली तुम्हाला पुन्हा दुसऱ्या फील्डमध्ये तुम्हाला एंट्री करायची असते, त्यावेळेला सर्वात पहिले आपली मानसिकता बदलावी लागते की जे सर्कमस्टन्सेस येत आहेत आपल्याला त्याला फेस करायचंय, हातपाय गाळून चालणार नाहीये, कारण आपल्याला जो तोच पुढे पर्याय आहे तर आपल्याला ते करायचं आहे. म्हणून ज्यावेळेस मी सुरुवातीला स्कूल्समध्ये जॉब केला, तर पण ज्यावेळेला मी वर्गामध्ये एंट्री केली आणि जे छोटे छोटे मुलांचे छानसे चेहरे ते आपल्याकडे अतिशय प्रेमाने, अतिशय आशेने बघत असतात आणि ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करता जाणवलं की नाही अरे इथे तर खूप छान आहे, जिथे आपण काहीतरी करू शकतो, म्हणजे मुलांना त्यांच्या आयुष्यासाठी घडवू शकतो इथे, म्हणजे त्यामुळे तिथे मी शाळेमध्ये जॉबला सुरुवात केली. आणि मग पुढे करत की आपण प्राथमिकला शिकवतोय, मग आपण पुढच्या विद्यार्थ्यांचं मन कसं असतं, त्यांना आपण कशा पद्धतीने शिकवू शकतो, मग त्यांना आयुष्यासाठी कसं तयार करू शकतो, म्हणून मग मी स्कूलचा जो अनुभव आहे तो पुढे मी कॉलेजमध्ये करायला लागले. परंतु कॉलेजला एक थोडंसं वेगळं आव्हान असं जाणवलं की कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयात शिकणारे हे विद्यार्थी हे अतिशय विचारवंत असतात किंवा त्यांच्या समोरचे येणारे आव्हान हे वेगवेगळे असतात, तर त्यांना शिकवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या बदलाव्या लागतात. सुरुवातीला आपण बालपणात मुलांना अध्यापनात गोडी निर्माण करायची असते, परंतु इथे मात्र मुलांना आयुष्यासाठी तयार करायचं असतं. त्यांना त्यांच्यातल्या ज्या क्षमता असतात त्या त्यांना क्षमतांची जाणीव करून द्यायची असते. आणि तुम्ही फक्त शिक्षण घेऊन होणार नाहीये, तर तुम्हाला आयुष्यासाठी कसं तयार व्हायचंय, कुठली वेळ आली तर तुम्ही त्याशी कसं साधून नेऊ शकतात, त्यात कशी वेळ मारून नेऊ शकतात, ते शिकवणं सगळ्यात पुस्तकाच्या बाहेरचं हे असतं जे शिकवणं, ते चॅलेंजिंग होतं आणि त्याच्याच मी पूर्णपणे मला जो आधीचा अनुभव होता त्याचा फायदा झाला.
म्हणजे आपण प्राथमिक आणि माध्यमिक जे असतो ते आपला बेस असतो असं म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग जी पायाभरणी आपण करतो आणि मग आपण महाविद्यालयात जातो, म्हणजे तो साधारण एक जडणघडणाचाच एक प्रकार असतो असं आपण बरोबर आहे. आणि त्याच्यात मग शिक्षकांचं योगदान ऍक्च्युली खूप महत्वाचं असतं खरंय. आणि त्यांचा गायडन्स खूप महत्वाचा असतो. आणि मग आता तुम्ही शिक्षक आहात, तर मग अजून त्या भूमिकेत तुम्हाला अजून काय विशेष आवडतं, काय करायला असं वेगळं काही आहे हा, का? खूप काही आहे सर, आपण या शिक्षण क्षेत्रात करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण जे यंग माइंड असतो त्याला एक प्रकारे आकार देऊ शकतो. ते कधीतरी कुठेतरी भरकटत असतात आणि त्यांना कोणीतरी मार्ग दाखवण्याची गरज असते. ते करायला फार आवडतं, कारण ज्यावेळेस आपण शिक्षण क्षेत्रात होतो त्यावेळेला एवढ्या सगळ्या संधी किंवा एवढं सगळं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध नव्हतं. परंतु आता आपण ते करू शकतो, जे आपल्याला मिळालं नाही ते आपण त्यांना करू शकतो. त्यांना त्यांच्यातले गुण असलेले, त्यांच्यात कुठले प्रत्येकामध्ये काहीतरी पोटेन्शियल असतं, ते पोटेन्शियल त्यांना जाणीव करून द्यायची की बाबा हे तुझ्याकडे आहे, तू काय करू शकतो. आणि ज्या वेळेला ते मुलं आपलं ऐकतात, आपल्या सांगण्यावरती विश्वास ठेवतात आणि त्या दिशेने जाऊन त्यांची प्रगती होते ना, त्यावेळेला आपणच कुठेतरी आपली प्रगती झाल्यासारखं वाटतं. हे मला सगळ्यात गोष्ट याची फार आवडते. आणि मग आता जे आपण तुम्ही बोलले की आपला जो काळ होता आणि आत्ताचा जो काळ आहे, तर त्या याच्यामध्ये पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आता काही बदल झालेले आहेत का, असं तुम्हाला काही जाणवलंय का एवढ्या पूर्ण तुमच्या जर्नीमध्ये? नक्कीच सर, खूप बदल झालेले आहेत. पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये, आत्ताचे विद्यार्थी हे खूप टेक्नोसेवी झालेले आहेत. ते जिज्ञासू पण आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रगल्भ आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो. कुठलाही प्रश्न विचारायला ते तयार असतात आणि त्यांची स्वतःची मतं असतात. त्याला कारण पण तशी की कारण ते वेगवेगळ्या मार्गातून आपली माहिती जी आहे त्यांना वेगवेगळ्या मार्गातून माहिती मिळते. माहितीचे स्रोत खूप झालेले आहेत. जसं ई लर्निंगचा फायदा घेतात, ते ऑनलाईन क्लासेस जॉईन करतात, युट्यूब वरती सगळं काही त्यांना नॉलेज मिळतं किंवा वेगवेगळे शिक्षणाचे ऍप्स आलेले आहेत, त्यातून ते शिकत असतात. त्यामुळे ते ऑलरेडी खूप त्यांना माहिती भरपूर असते. त्यांना फक्त त्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला तिथे शिकवायचं असतं. आणि हे मुलांना लहानपणापासून स्टेजचं खूप डेअरिंग असतं, ते स्टेजवरती जातात, त्यामुळे ते पण त्यांचा आत्मविश्वास वाढायला जास्त मदत होते. आणि त्याच्यातून काय होतं की ह्या मुलांना असं वाटतं की एक कुठेतरी मला एक गोष्ट तरी जाणवते की जो पूर्वी शिक्षकांना जो आदर होता आताची मुलं देतात डेफिनेटली, परंतु आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे जास्त मैत्रीपूर्ण व्हायला लागलेलं आहे. आणि पूर्वीचे विद्यार्थी त्यांच्यामध्ये पेशन्स खूप होते आणि त्यांना वर्गाशी, आपला जो क्लासरूम आहे, आपले जे शिक्षक आहे त्यांच्याविषयी खूप जास्त बांधिलकी, खूप जवळकी वाटायची. कारण शिक्षक हा एकमेव स्रोत त्यांच्या माहितीचा होता, कारण त्यांनी सांगतील तेव्हाच त्यांना कळणार होतं. परंतु आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ते नाहीये. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अजून एक गोष्ट ही आहे की त्यांना जे येणारे जे ताणतणाव आहेत ते ताणतणाव खूप प्रमाणात आहे आणि त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांना म्हणजे त्यांना सामोरे जावं लागतं. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि ते करत असताना त्यांचं कुठेतरी स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे त्यांचं लक्ष कुठे लागत नाही, ते एकाग्र होऊ शकत नाहीये, हा प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये जाणवतो. किंवा त्यांच्यामध्ये भावनिक स्थैर्य नाहीये, इमोशनली ते कुठेतरी स्टेबल करायला हवेत, ती गोष्ट मला जाणवते या विद्यार्थ्यांमध्ये आजच्या आहेत. आता ऍज अ शिक्षक म्हणून जे आता त्यांना ताणतणाव येत आहे किंवा मग ते कॉन्सन्ट्रेट करू नाही शकत आहे, तर मग एक शिक्षकाची काय भूमिका असली पाहिजे या सगळ्या जर्नीमध्ये विद्यार्थ्याला घडवताना? कारण ताणतणाव आहे हा जीवनाचा आज एक भागच झालेला आहे. त्यांना पहिली गोष्ट ती सांगणार की हे येणारच आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा ताणतणाव असतो, परंतु त्याच्यातून आपण बाहेर कसं यायचं आणि त्यांना त्यावेळेला प्रत्येक वेळेला सपोर्टिंग की आम्ही आहोत. कुठली काही प्रॉब्लेम असेल तर तो फक्त समस्या तुम्ही घेऊन या, आपण त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढू. आणि स्पर्धा करताना खूप स्वतःला झोकून नका देऊ त्याच्यामध्ये. तुम्ही स्पर्धा फक्त स्वतःसोबत करा, इतरांसोबत स्पर्धा करायला गेलं कारण प्रत्येक व्यक्तीचं लाईफ वेगळं आहे, त्याला मिळणारं बॅकग्राऊंड वेगळं आहे, त्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, तर प्रत्येक एक व्यक्ती दुसऱ्यांपासून वेगळा आहे. त्यामुळे ती तशी स्पर्धा तुम्ही करू नका आणि त्यांना आपण सपोर्ट देणं, त्यांना जिथे हवं तिथे आपण त्यांचा हात पकडून चालणं, त्यांना समजवणं, ही गोष्ट आपण त्यांना करू शकतो. पण मग आता हा जो ताणतणाव आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता का की सोशल मीडियामुळे हे जास्त वाढले, म्हणजे लोक स्टेटस बघतात किंवा मग कोणी कुठे जात आहे, कोणी हे होतंय, तर मग त्यामुळे मग त्यांच्या ताणतणावात भर पडतो असं तुम्हाला वाटतं?
नक्की वाटतं मला त्याच्यामध्ये. त्याचं कारण आहे की मुलं कम्पेअर करतात खूप. याच्याकडे ही गोष्ट आहे ती माझ्याकडे नाही. ते जर आपण बघितलंच नाही, माहीत नाही झालं तर ताणतणाव निर्माण होणार नाही. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा डिजिटल माध्यम यूज करण्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे शारीरिक परिणाम पण होतो. डेफिनेटली आपल्या ऑर्गन्सवरती त्याचा परिणाम होतो आणि तो ऑर्गनवरती परिणाम झाल्यामुळे तो ताणतणाव पण त्यांना निर्माण होतो. तर त्यांनी हे जर सोशल मीडिया जर थोडा कमी वापरला ना तर थोडासा स्ट्रेस पण त्यांना कमी त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यापासून दूर राहावं. आता म्हणजे तुम्हाला अजून टीचिंग फील्ड मध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे जर डेव्हलप किंवा मग काय नवीन गोष्ट अशी करून आणायची असेल? नवीन गोष्ट करायची असेल ना तर सगळ्यात महत्वाचं आहे की पुन्हा विद्यार्थ्यांना आयुष्यासाठी आणखी वेगळ्या पद्धतीने, कारण नवीन येणारी आव्हानं, नवीन आव्हानांप्रमाणे शिक्षक म्हणून मलाही स्वतःला तसं अपडेट होणं गरजेचं आहे. कारण जसा विद्यार्थी बदलतो तसं शिक्षकाला बदलत राहावं लागतं. शिक्षक तोच शिक्षक राहून चालणार नाहीये. तर मला त्याला बदलण्याच्या पहिले मला बदलावं लागेल आणि माझ्यामध्ये जे हवे असलेले स्किल्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस मी त्या स्वतःमध्ये डेव्हलप करेल तर त्यावेळेला आपण विद्यार्थ्यांमध्येही त्या गोष्टी बदल घडवून आणू शकतो. आणि आता तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केलं, म्हणजे ते 5 स्टार हॉटेल होतं आणि मग तुमचा त्याचा एक्सपिरियन्स आणि हा एक्सपिरियन्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय विसंगती आहे किंवा मग सिमिलॅरिटीज काही आहे का, ते तुम्ही काही सांगू शकता? विसंगती म्हणण्यापेक्षा मला जास्तीत जास्त साम्यता तर खूप जाणवते. कारण हॉटेल इंडस्ट्री एक हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे आणि यावेळेस हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मी काम करते तर सगळ्यात पहिले मी शिकले प्रोफेशनलिझम. आपण व्यावसायिक शिस्त कशी असावी, वेळेचं व्यवस्थापन, आपली निर्णय क्षमता आणि डिसिप्लिन, ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त प्रेझेंटेशन, तुमचं सादरीकरणाचं कौशल्य. आणि ज्यावेळेस कस्टमर येतो, कारण एकमेव म्हणजे कस्टमरला सॅटिस्फाय करणं हे हॉटेल इंडस्ट्रीचा मुख्य उद्देश असतो. आणि अंडर प्रेशर सुद्धा तुम्ही हसत राहणं, म्हणजे हसत हसत सेवा देणं, हे सगळ्यात महत्व हॉटेल इंडस्ट्रीचा उद्देश असतो. आणि तीच गोष्ट इकडे पण आहे. ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशात येतो तर त्यावेळेला पण आपल्याला प्रोफेशनल राहावंच लागतं. आपल्या जे कलिग्स असतील, आपले जे वरिष्ठ असतात, त्यांच्याशी ते प्रोफेशनलिझम वागावं लागतं. टाइम मॅनेजमेंट आपणच नाही केलं तर आपले विद्यार्थी कुठून करणार. त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन जे मी तिथे शिकले तेही इथेच करावं लागतं मला पुन्हा तसं. त्याचा तो फायदा मला इकडेही होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त लावणं, कारण हॉटेल इंडस्ट्री एकदम टाइम बाउंड सर्व्हिस आहे की तुम्हाला एखाद्या वेळेच्या आतच ती सर्व्हिस तिथे दिली तर कस्टमर सॅटिस्फाय होतो. तर इथे पण आपल्याला ती टाइम बाउंड सर्व्हिसमध्ये डिसिप्लिन हा महत्वाचा पार्ट आहे. तर विद्यार्थ्यांना शिस्त लावलं आणि शिस्त सांगून नाही, पुन्हा मी सेल्फ डिसिप्लिन वरती जास्त विश्वास ठेवते की त्यांना असं वळण लावा की पुढच्या वेळेला त्यांना सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते जे सादरीकरणाचं कौशल्य, कम्युनिकेशन कौशल्य, मुलांना जसं मी ग्राहकांना तिथं सॅटिस्फाय करायचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तसं इथे विद्यार्थी कसे खुश राहतील. कारण विद्यार्थ्याला जर प्रेशर येऊन तो अभ्यास केला ना तर उपयोग नाही. त्याला वाटलं पाहिजे आपण शाळेत जावं, आपण कॉलेजमध्ये जावं. जेव्हा ती आतून ज्यावेळेस येते त्यावेळेला ते सेल्फ मोटिवेशन असतं. त्यामुळे तो गोष्टींचा फायदा मला इकडे नक्की होतो. अच्छा, मग एका तुम्हाला असा अनुभव आठवतोय का हॉटेल क्षेत्रातला जो तुम्ही सांगू इच्छिता, चांगला असो किंवा मग वाईट जरी असला त्याच्याने शिकायला मिळेल? डेफिनेटली खूप अनुभव आहेत सर हॉटेल इंडस्ट्री मधले तसे. त्यातला एक मला जो प्रखरतेने जाणवतो तो म्हणजे मी ज्यावेळेस हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स कम्प्लीट केला आणि ट्रेनी म्हणून पुन्हा एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेली आणि आमचे जे काही वेगवेगळे युनिफॉर्म्स होते आणि आम्हाला ट्रेनिंगमध्ये सगळं शिकावं लागतं की बेड मेकिंग कसं करा, तुम्ही ब्रासची म्हणजे ब्रासचे जे भांडे असतात, पितळी भांडे किंवा ब्रासचं जे काही हॉटेलमध्ये बऱ्यापैकी यूज केलं जातं तर त्याची पॉलिशिंग करणं, अशा वेगवेगळ्या टास्क असतात. आणि ट्रेनी म्हणून ज्यावेळेस मी तिथे गेली तर आम्हाला पण काही ब्रासचे दिले होते की कारण ते कसं ब्रास वापरायचं, कसं ते क्लीन करायचं. ते कुठेतरी असं वाटलं की आपण हाताला कसं लावून कसं करायचं, एवढं छान नेटकेट तयार झालेलं आहोत. आणि त्याच वेळेला त्या हॉटेलचे आमचे एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर आले आणि त्यांनी ब्लेझर काढला आणि खूप छानपणे सांगितलं कॅन यू होल्ड दिस माय ब्लेझर, तुम्ही पकडू शकता का म्हणे माझं ब्लेझर थोडा वेळ. आणि त्यांनी ब्लेझर काढून दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही टेबलवरती ठेवून द्या ते ब्लेझर. आणि मस्त की त्यांचा अगदी व्हाईट शर्ट त्यांनी फोल्ड केल्या स्लीव्स आणि स्लीव्स फोल्ड करून स्वतःच्या हातावरती ब्रासो लावलं आणि त्या लिफ्टच्या जवळ एक प्लेट होती जिथे आपण नंबर किंवा ॲरो असतो तिथे प्रेस करण्यासाठीची अशी मोठी प्लेट होती. त्यांनी ती काही सेकंदामध्ये ती क्लीन केली आणि हात जाऊन बाहेर धुवून आलेत वगैरे. सर काहीच बोलले नाही.
आणि फक्त सर एक स्वीट स्माइल दिली आणि सर निघून गेले. त्यातून मी खूप काही शिकले की कुठलंही काम छोटं मोठं नसतं. ज्यावेळेस आपल्याला इथपर्यंत जायचं आहे तर आपल्याला हे पण करायला हवं. आणि त्यांनी म्हणजे त्यांचा तो एक जो क्षण आहे तो मला खूप भावून गेला की आपण अशा त्यावेळेला आपण ह्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आहोत, तर आपणही ही कामं इथून शिकलो तर आपण पुढे ज्यावेळेस आपण त्या पदावरती जाऊ तर आपल्याला हे कसं करायचं असतं ते आपल्याला त्यांना सांगता येईल. तो एक अनुभव मला फार इंडस्ट्रीतला सांगण्यासारखा आहे. आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहे, तर मग तुम्ही तुमच्या म्हणजे या लाईफ मध्ये घडलेले जे अनुभव आहेत म्हणजे हॉटेल इंडस्ट्री मधले किंवा तुमच्या पर्सनल लाईफ मधले, तर मग तुम्ही ते विद्यार्थ्यांना सांगता का? म्हणजे मोटिवेशन त्यांना मिळण्यासाठी मग तुम्ही असं सांगत असता? नक्कीच सांगते मी, नक्कीच सांगते. कारण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण शिक्षक आपलं उदाहरण देतात ना, ते सगळ्यात जास्त पटतं. एखादं कुठलं तरी बाहेर उदाहरण आणून सांगण्यापेक्षा जे आपल्या समोर उभं आहे ते अनुभव त्यांना सांगण्यामुळे त्यांना ती प्रेरणा मिळते. मी त्यांना हेही सांगते की माझ्या घरातली सगळी कामं मीच करते, मला वेळेचं कारण त्या वेळेमध्ये माझं ते काम झालं पाहिजे. मग त्यांना असं वाटतं अरे बापरे मॅडम एवढं सगळी कामं करून पुन्हा ड्युटीवरती पुन्हा वेळेच्या आत उपस्थित असतात. मी माझे अनुभव सांगते कारण त्याच्यातून मी फ्रेश जास्त राहते. कारण ज्यावेळेस आपल्या सगळ्या 5 सेन्सला ज्यावेळेस आपण अनुभव देतो, जेवढं त्यांना काम देतो तेवढं आपण जास्त फ्रेश राहतो. तर मी हे सगळे छोटे मोठे अनुभव त्यांच्यासोबत शेअर करतात आणि मग तेही त्यांचे अनुभव शेअर करतात. त्याच्याने काय होतं की बाउंडिंग खूप चांगलं होतं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आणि एक स्टेज तयार होतो त्यांना शिकवण्यासाठीचं. आणि ते स्टेज तयार झाल्यामुळे ते शिकण्यासाठी पूर्ण तयार होतात आणि मग आपण त्यांना शिकवायचं. त्यामुळे हे अनुभव सांगणं गरजेचे आहेत. आणि मग आता तुमचं म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांमधलं नातं कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आजच्या या म्हणजे पिरियड मध्ये? सर पूर्वीचं नातं कसं होतं की शिक्षक आणि विद्यार्थी हे बऱ्यापैकी दूर असायचे, परंतु आजचं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे जास्त मैत्रीपूर्ण झालेलं आहे. पण ते मैत्रीपूर्ण नातं अनुभवताना कुठेतरी हेअरलाईन गॅप ही नेहमीच असायला हवी. त्यामुळे तो आदर जो असतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला तो तिथे राहतो. त्याचप्रमाणे एकमेकांवरती विश्वास असायला हवा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये. आपण जे सांगतो ते विद्यार्थ्याला पटलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण अशी गोष्ट सांगायची जी खरोखर आहे, ती असलेली गोष्ट असेल तर त्यांना ती पटते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं हे जवळीक साधणारं आणि एकमेकांना सांभाळून घेणारं असलं पाहिजे. कारण फक्त आपणच विद्यार्थ्याला शिकवतो असं नाही. मला असं वाटतं की मी दररोज माझ्या विद्यार्थ्याकडनं काहीतरी एक शिकते, आपण पण त्यांच्याकडनं शिकत असतो. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे मैत्रीपूर्ण पण त्याचबरोबर एक छोटीशी गॅप असणारं आणि विश्वासावर निभावलेलं असावं. बरोबर. आणि आता म्हणजे माझ्या मते असं आहे की शिक्षक आपल्याला शिकवतो, आपण शिक्षकांकडून शिकतो, पण सेल्फ लर्निंग पण तेवढीच महत्वाची आहे. आपण जेवढं ते आत्मसात करू शिक्षकांनी जेवढं शिकवलंय आणि ते जेव्हा इम्प्लिमेंट करू ना आपण, तर तेव्हा आपण घडत जातो इनडायरेक्टली. मला असं वाटतं की जेवढे शिक्षक महत्वाचे तेवढं सेल्फ लर्न पण अगदी बरोबर बोलले तुम्ही. कारण शिक्षकांनी खूप शिकवलं परंतु विद्यार्थ्यांनी जर अभ्यासच केला नाही, त्याला पुन्हा घरी येऊन जर बघितलंच नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सेल्फ लर्निंग जर असेल ना तर म्हणजे क्लासमध्ये जाऊन फक्त त्यांनी शिक्षकांनी एवढंच विचारायचं मी आज हे शिकले याची मला अडचण याच्यात हे समजून सांगाल का. त्यातून त्यांचा वेळ जास्त वाचेल आणि त्यांना ते स्वतःला मोटिवेशन असेल. त्यामुळे सेल्फ लर्निंग तुम्ही कितीही शिक्षक किंवा ट्युशन्स लावा काही लावा तर सेल्फ लर्निंग त्याला पर्यायच नाहीये. त्याला सेल्फ लर्निंग असायलाच हवं. आणि आता एक शिक्षक म्हणून तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा कुठून मिळाली? सगळ्यात महत्वाची माझी प्रेरणा माझे मोठे आधारस्तंभ प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील. माझे वडील ज्या शाळेमध्ये मी माझं शालेय शिक्षण कंप्लीट केलं तिथे मुख्याध्यापक होते. त्यांनी 32-33 वर्ष तिथे मुख्याध्यापक म्हणून काम केलं. प्लस ते आम्हाला शिकवायला पण होते की आम्हाला इतिहास आणि गणित हे विषय पण शिकवायचे. पण एक हाडाचा शिक्षक ज्यांना आपण म्हणतो की अगदी तळमळीने शिकवणारा अतिशय प्रामाणिकपणे शिकवणारे शिक्षक आणि स्वतःला पूर्ण शिक्षण मध्ये झोकून देणं जे पाहिलं ते मी त्यांना एक शिक्षक म्हणून पण पाहिलेलं आहे. जरी ते मुख्याध्यापक होते परंतु त्यांनी ज्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी त्या आमच्यासोबत कधीच शेअर कधी केल्या नाही. आणि त्यांची ड्युटी फक्त ही 12 ते 5 किंवा सकाळी 7:30 ते 12 ही कधीच ड्युटी राहिली नाही. त्यांनी ड्युटी शाळेतनं आल्यानंतर पण जर एखाद्या रात्रीला मुलगा बाहेर दिसतोय की अभ्यास करताय, कारण पहिली पद्धत होती की मुलं घराच्या बाहेर पण अभ्यासाला बसायची जिथे लाईट असेल तिथे. मग त्या मुलाला जाऊन विचारणार अरे तुला काही गरज आहे का, तुला काही हवं आहे का, कुठलं पुस्तक हवं आहे का, काही मार्गदर्शन हवं आहे का, इथपर्यंत ते करायचे. आणि सुट्टीच्या दिवशीही
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर खास करून पूर्ण गावामध्ये पूर्ण राऊंड मारायचे आणि एखादा मुलगा अगदी उन्हाच्या वेळात खेळतो आहे तर त्याला सांगायचे, बाबा तू आता जाऊन थांबव खेळणं, पाहिजे तू सायंकाळी ये. म्हणजे तिथपर्यंत विद्यार्थ्यांचा विचार करणारे होते. म्हणजे आपण म्हणतो ना, स्वतःला समर्पित करून देऊन आणि ड्युटी आवर्सच्या बाहेर जाऊन जे काम केलं जातं, त्यामुळे माझे वडील हे माझ्यासाठी अतिशय प्रेरणास्थान आहे. आणि दुसरे प्रेरणास्थान म्हणजे माझे विद्यार्थी, मग ते शालेय विद्यार्थी असो किंवा माझे महाविद्यालयातले विद्यार्थी, कारण त्यांच्याकडे बघून आज आपण मोठे होत असतो. खरं तर आपण स्वतः कधीच मोठे होत नसतो, आपल्याला विद्यार्थी आपले मोठे करतात. ज्यावेळेस आपला एखादा विद्यार्थी खूप मोठ्या शिखरावरती जातो, प्रगती करतो आणि तो ज्यावेळेस आपल्याला आठवतो आणि एक फोन करून म्हणतो किंवा कुठेतरी भेटून म्हणतोय की मॅडम हे तुमचे हे गुण जे शिकवलं ते खूप उपयोगात आलं, त्यावेळेला खरंच असं वाटतं की आपण जे या क्षेत्रात आलो ते खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी हे माझे दुसरे प्रेरणास्थान आहेत. आता वडिलांवरून मला एक गोष्ट सांगायची की म्हणजे माझे पण प्रेरणास्थान वडीलच आहे. माझ्या वडिलांचं स्थान असं आहे की त्यांनी कधी मला असं रागवलं नाही किंवा मारलं नाही. त्यांनी फक्त एक पोलाइटली मला सांगितलं की तू अशा अशा मार्गावर चालत जातोय तर ते चुकीचा मार्ग आहे, फक्त त्याच्यावर विचार कर. आणि दुसरी गोष्ट अशी होती की म्हणजे मी 12वी मध्ये नापास झालेलो, चुकीच्या म्हणजे अभ्यास न केल्यामुळे, किंवा मग ते 11वी 12वीचं वय असं असतं की आपण खेळण्यातच घालवतो. आणि त्यांनी मग हळूहळू म्हणजे काही न रागवता किंवा न चिडता मला सेल्फ रिअलायझेशन करून दिलं की तू कुठे चुकतोय. आणि त्याच्यानंतर मग मला ते रिअलाइज झालं. त्याच्यानंतर मग मी ते अभ्यास करायला लागलो. म्हणजे वडिलांचं कुठे ना कुठे स्थान आहे. म्हणजे आपले पहिले गुरु आई वडीलच असतात. बरोबर आहे, प्रेरणास्थान नक्कीच. ते आई वडील म्हणून तर आहेच प्रेरणास्थान, पण एक शिक्षक म्हणून माझ्यासाठी प्रेरणास्थान पण आहेत ते. म्हणजे ह्या शिक्षकाचं जर माझ्या पेशातलं जर प्रेरणास्थान एक शिक्षक म्हणून, तर ते पण माझे वडीलच आहेत. आता तुम्ही मग पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला किंवा मग तुमच्या म्हणजे जे आता कार्य तुम्ही करताय किंवा काम करताय तर त्याच्यात काही बदल करायचे आहेत का असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमचे पुढचे प्रोजेक्ट ते आहेत का? सर, बरंच काम करावं लागणार आहे अजूनही, कारण शिक्षक हा सदैव विद्यार्थी असतो, आयुष्यभर विद्यार्थी असतो. नवीन जग बदलतंय, नव्या टेक्नॉलॉजी येत आहेत, शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. तर जसं जसं नवीन येत जाणार आहे तसं तसं मला नवीन नवीन शिकावं लागणार आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आज AI चा वापर करून आपण खूप काही काही बनवू शकतो, वेगवेगळे प्रेझेंटेशन्स, वेगळे गेम्स, मुलांना कसे इन्व्हॉल्व करू शकतो. तर बेसिकली त्याच्यावरती खूप काम करावं लागणार आहे. ज्या नवीन येणाऱ्या पद्धतीचे आजही आम्ही शिकत आहोत, परंतु जसं आपण तिथपर्यंत जातो पुन्हा नवीन काहीतरी आलेलं असतं, पुन्हा ते शिकायचं असतं. त्यामुळे तो बदल मला करावा लागणार आहे. आणि इथून पुढे मुलांची मानसिकता पुन्हा वेगळ्या पद्धतीने बदलतात आहे. तर त्या मानसिकतेशी पण आपल्याला जुळून घेता आलं पाहिजे आणि त्यांना कसं काय चांगल्या प्रवाहामध्ये आणता येतील. कारण मुलं कुठेतरी ना सोशल मीडियामुळे मला नेहमी वाटतं की थोडेसे भरकटतात, कुठेतरी जातात. तर त्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी पहिले ऍज अ काउन्सिलर म्हणून, ऍज अ मार्गदर्शक म्हणून, गाईड म्हणून मलाही स्वतःला स्वतःला डेव्हलप करत राहावं लागणार आहे. तुम्ही आता म्हणजे सांगितलं की नवीन आपण जे टेक्नॉलॉजी येते ते आपण आधी शिकायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणजे ते विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. तर मग आता तुम्ही शिक्षणामध्ये BEd MAd केलं, मग तुम्ही अजून पुढे काही शिकताय का? हो, माझं MAd झालं. MAd झाल्यानंतर मी सेटची एक्झाम दिली आणि सेट एज्युकेशन मध्ये मी क्वालिफाय केलं. मला इथे खूप सांगायला आवडेल की मी सेटची एक्झाम करताना ज्यावेळेस पास झाली त्यावेळेस मी काय अशी खास वेगळी तयारी नाही केली की सेट म्हटलं की हे बुक ते बुक. आपण जे काम करतो ना, आपण 2 गोष्टी, आपण ज्यावेळेस शिक्षण घेतो ते शिक्षण खूप मनापासून घ्यायचं. म्हणजे ते आपण जे शिकतो ना ते पूर्ण आपलं लक्षात राहिलं पाहिजे. जे शिक्षक शिकवतात तिथे आपण 100% आपण तिथेच असलं पाहिजे. तो फायदा आपल्याला सेटला होतो. कारण आपलं सेट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, आपण आतापर्यंत घेतलेलं शिक्षण. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना शिकवत होती ना सर, त्यावेळेला मी स्वतः 4-4, 5-5 तास अभ्यास करत होती. म्हणजे रात्री मला आठवतं, मी रात्री 2-3 पर्यंत ज्यावेळेस मी अभ्यास करेल, नोट्स काढेल, जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत मी तो टॉपिक विद्यार्थ्यांना शिकवणार नाही. आणि जर शिकवलं आणि जर मला समाधान नाही मिळालं तर मी पुन्हा तो टॉपिक शिकवेल. म्हणजे मी ह्या दोन्ही वेळेला खूप मेहनत घेतली आणि त्याचा फायदा मला असा झाला की मी कुठलंही पुस्तक न वाचता मी सेटची एक्झामला गेली, पहिल्याच वेळेला गेली आणि पहिल्याच वेळेमध्ये मी क्लिअर झाली. म्हणजे मला हे सांगायचं विद्यार्थ्यांना, तुम्ही आता जे करतात ना तो तुम्ही 100% वर्गामध्ये, आता 100% वर्गामध्येच राहा. तुम्हाला पुढचे कष्ट वाचणार आहेत तुमचे.
हे मला सांगावं असं वाटतं. आणि हे खूप प्रेरणादायी आहे, म्हणजे सेटची एक्झाम पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास होणं, आणि ते पण स्वतःच्या एक्सपिरियन्सवर, आणि तुम्ही जो म्हणजे काम करताय त्याच्यातूनच तुम्ही शिकताय आणि ती एक्झाम देताय आणि ती पास होत आहे, हे खरंच खूप जास्त प्रेरणादायी आहे. आणि आता एक फायनल मेसेज लिस्नर्सला तुम्ही काय देणार? सर, मला फायनल मेसेज असा द्यावा असं वाटतो. विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट मी सांगेन की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. या जीवघेण्या स्पर्धेमध्ये तुम्ही इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करा. मी आज इथे आहे तर उद्या मी स्वतःला कुठे बघेल, परवा मी स्वतःला कुठे बघेल, 4 वर्षांनी मी स्वतःला कुठे बघेल, इथपर्यंतच तुम्ही विचार करा. जर तुम्ही पालक असाल तर मला पालकांना सांगायला आवडेल की विद्यार्थ्यांचा ह्या आपला जो मुलगा शिक्षणाचा किंवा मुलगी जी शिक्षणाचा प्रवास करते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे सगळे सोबती बना, त्यांचे साथी बना. त्यांना काय हवं नको या तर आपण गोष्टी देतोच, परंतु त्यांना तिथे समजून घ्या. स्वतःच्या अपेक्षा त्यांच्यावरती लादून चालणार नाहीये. आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर मला नक्की सांगणार की तुम्ही आपल्या व्यवसायासोबत खूप प्रामाणिक राहा. तुमचा एक शब्द एक तर विद्यार्थ्याला आयदर ही कॅन मेक ऑर ही कॅन ब्रेक. त्यामुळे तुमचा एक शब्द विद्यार्थ्याचं आयुष्य पूर्ण आयुष्य घडवू शकतो. बरोबर. आणि हे हा जो तुमचं म्हणजे आता कोड सांगितला, तर मग तो आपल्याला जीवनात पण तेवढाच उपयोगी तितकाच उपयोगीचा आहे सर. म्हणजे आपण जर काही बोलतोय तर मग एखाद्याला आपण ज्या प्रकारे जर समजा बोललो, रागात बोललो, तर मग एकतर आपण घडवू शकतो किंवा मग आपण बरोबर. त्याचा कधी कधी आत्मविश्वासच पूर्ण कम्प्लीट ढासळला जाईल आणि तो पुढे बोलण्यासाठी तयारच होणार नाही. त्याला असं वाटतं की आपण बोलताना चुकतो आणि मग आपल्याला सगळ्यांसमोर रागवलं जातं. मग तो त्यात पुढे किती बरोबर बोलला तर तो बोलण्याची तयारी नाही करणार. मला याच्यात एक अनुभव आठवला सर, मी तुम्हाला सांगायला मला आवडेल. ज्यावेळेला मी पहिल्यांदा आपण मी शिक्षकांची शिक्षक झाली आहे, म्हणजे मी टीचर्स तयार करते, टीचर ट्रेनर आहे थोडक्यात. तर कारण मी बीएडच्या विद्यार्थ्यांना शिकवते, आता इंटिग्रेटेड बीएड. पण माझा जॉब सगळ्यात पहिले बीएडच्या विद्यार्थ्यांना शिकवताना झाला कॉलेजच्या. तर आमचा तो पहिलाच दिवस होता म्हणजे विद्यार्थी आमच्याकडे येण्याचा कॉलेज सुरू झाल्यानंतर. आणि गटामध्ये काही विद्यार्थी प्रॅक्टिकलसाठी शिक्षकाला दिले जातात 10-10, 15-15. तर माझ्याकडे असाच एक गट आला आणि मी एक मुलांशी जवळीकता साधावी म्हणून त्यांच्याशी पहिले त्यांचं इंट्रोडक्शन घेतलं, त्यांचा परिचय करून घेतला. तर माझा एक विद्यार्थी आला, म्हणे मॅडम मला परिचय देण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट सांगायची. मी सांगू का? म्हटलं हो बाळा, तू बोलू शकतो. म्हटलं आपलं एकदम फ्री आहे, तुला काय बोलायचं तू अगदी मनमोकळेपणाने बोल. म्हणे मॅडम एक मुलगा होता म्हणे की त्याने बीएड केला आणि तो आदिवासी भागातून आलेला होता. आणि त्याने ज्यावेळेस बीएड कम्प्लीट केलं त्याच्यानंतर तो पुन्हा त्याच्याच आदिवासी एरियामध्ये त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये गेला आणि त्याने इंटरव्ह्यू दिली. तो इंटरव्ह्यू मध्ये पण पास झाला. आणि आमच्याकडे असतं की इंटरव्ह्यू झाल्यानंतर पाठ सादरीकरण करायचं असतं, तुम्हाला लेसन घेऊन डेमो दाखवायचा असतो की तुम्ही कसे शिकवतात. आणि त्याने पूर्ण 30 मिनिटाचा डेमो दिला. त्याच्या मुख्याध्यापकाने तो डेमो पूर्ण बघितला आणि त्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना तो डेमो इतका आवडला त्याचा की ते उभे राहिले खास आणि त्याच्या पाठीवरती थाप मारली. म्हणे तू इतक्या छान पद्धतीने आदिवासी भागातून जाऊन पण तुझ्या भाषामध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट, जे काही सुधारणा दिसते, तुझ्या आत्मविश्वासात झालेली सुधारणा आहे आणि तू वेगळ्या पद्धतीने काहीतरी पाठ घेतला. त्यावेळेस त्या मुलाला फक्त एकच गोष्ट, तो उभा राहिला, त्याने डोळे मिटले. तो मला जो मुलगा सांगत होता आणि त्याने फक्त एकच आठवलं की मॅडम थँक्यू, आज हे मी जे करू शकलो मी हे तुमच्यामुळे. ही गोष्ट मला तो माझ्या ग्रुपमधले असलेला विद्यार्थी एका वेगळ्या विद्यार्थ्यांविषयी सांगत होता. मॅडम तो मुलगा जो होता ना तो माझा मित्र होता म्हणे आणि त्याच्या मॅडम होत्या ना त्या तुम्ही होत्या म्हणे. आणि त्याच्यामुळे मी आज इथे जो आलो ना तर मी त्याच्याकडनं हे ऐकलं आणि म्हणून मी ह्या कॉलेजला पण इथे तुमच्याकडे ऍडमिशन घेतलं. आणि माझं नशीब इतकं चांगलं की मी पुन्हा तुमच्याच गटामध्ये आलो. त्यावेळेला मला वाटलं ते तर मी जाणीवपूर्वक नव्हतं केलं, हा माझ्या स्वभावाचं की आपण कुठलंही काम चांगलं करणं. पण ते मला त्यावेळेला जाणवलं की आपण किती काही करू शकतो, एकदा विद्यार्थी आयुष्य घडवू शकतो, बिघडवू शकतो. मग आपण याला ते मनात ठेवूनच काम का नाही करायचं की आपल्याला विद्यार्थ्याचं लाईफच चांगलं घडवायचं आहे, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मकच बदल घडवायचे आहेत. हा दररोज विचार घेऊनच घराच्या बाहेर पडायचं, तर त्या शिक्षण क्षेत्रात काम करायचं. कारण शिक्षण क्षेत्र हे पिढी घडवतं सर. बरोबर. जसं डॉक्टर फक्त एखाद्या पेशंटला क्युअर करतो, इंजिनियर कुठली तरी बिल्डिंग बांधतो, परंतु एक शिक्षक एक पिढी घडवत असतो. आणि त्याच्याकडनं जर ती पिढी घडवली नाही गेली तर तो कुठेतरी ढासळतो तो विद्यार्थी आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे सगळे आयुष्य त्यातनं जातं. आणि ही माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग गोष्ट घडली. म्हणजे मला असं वाटलं की खरंच याच्यामध्ये आहे की आपण विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून शिक्षकांना माझा हा नेहमी निरोप असेल की आपल्या पेशाशी तुम्ही प्रामाणिक राहा आणि तुमचा एक शब्द एक तर विद्यार्थ्याचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. आणि ही खूप प्रेरणादायक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्ही जर 100 विद्यार्थी घडवताय, म्हणजे तुम्ही जर 100 शिक्षक घडवताय, तर ते पुढे 100 शिक्षक, अजून 100 कितीतरी विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. एक शिक्षक तुम्हाला सांगते पुढे 100 विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. मग 100 शिक्षक अजून- 1000 आणखीन 100x100 असे एवढे विद्यार्थ्यांना तो शिकवणार आहेत. हो. आणि असं दरवर्षी घडणार आहेत ते. हो. प्रत्येक वर्षी एवढं घडणार आहे. बरोबर. आणि ती मग बाय डिफॉल्ट म्हणजे ती पिढी घडत जाते पिढी घडत जाते. आणि ते विचार म्हणजे ट्रान्सफर होत जातात, मग ते पुढे देतात, मग ते अजून पुढे देतात. बरोबर. अशी म्हणजे ती चेनच आहे. चैनच होत राहते. आणि फक्त ते नॉलेज नाही घेत, शिक्षकाचे गुण पण सोबत घेत चालतात. हो हो. त्यांना मॉडेल ठेवून समजते, ह्या आमच्या टीचर परफेक्शन होते, अगदी काम वेळेत करायच्या, मग आपल्यात तो गुण असला पाहिजे. कारण ते गुणांचं पण ट्रान्सफर होतं, हा. फक्त माहितीचे ट्रान्सफर नाही होत. हा. असं तेच. तर तुमची खरंच म्हणजे पूर्ण एंटायर जर्नी खूप प्रेरणादायी आहे आणि आपल्या म्हणजे जे बघतायत त्यांना पण ही गोष्ट म्हणजे तुमची पूर्ण जर्नी प्रेरणादायी वाटेल अशी मी अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी मनमौजी जुगाडचे व्हिडिओज बघत राहा आणि अजून आपण यात काय सुधारणा करू शकतो, अजून कोणते आपण नवीन विषय या व्हिडिओमध्ये आणू शकतो हे आम्हाला कमेंटमध्ये सुचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.